बीडमध्ये प्रार्थना स्थळात स्फोटाचा प्रयत्न झालाय। वैयक्तिक भांडणातून अज्ञात माथे फिरून मशिदीमध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न केलाय। या स्फोटामध्ये प्रार्थना स्थळाची फरशी फुटलेली आहे, पण कोणीही जखमी झालेलं नाही। बीडच्या अर्धामसला गावामध्ये मध्यरात्री 2:30 वाजताची ही घटना आहे। पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झालेत। विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या जिलेटिनच्या स्टिक्सचा इथं स्फोट केला गेला। या स्फोटाप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे। ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल, जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा। पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार। अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, बीड मधली परिस्थिती आता कुठे नियंत्रणात येते असं वाटत असताना हा एक प्रकार समोर आलाय। नेमकं काय घडलं आणि का घडलं? व्यक्तिगत भांडणातून हे झाल्याचं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलंय की रात्री संदल या ठिकाणी होता आणि त्यामध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर एका व्यक्तीनं याचा राग काढण्यासाठी जिलेटिनचे स्फोट तो घडून आणत होता विहिरीच्या बांधकामाचे आणि त्याच्याकडे जिलेटिनच्या काड्या होत्या आणि त्यांनी त्या एकत्र करून हा स्फोट घडून आणलेला आहे। मात्र यामध्ये कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही किंवा कुठलंही नुकसान फारसं झालेलं नाही। व्यक्तिगत कारणातून हे सगळं घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी हा जो व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी अटक केलेला आहे। शांतता समितीची एक बैठक देखील घेतली आहे आणि पोलिसांनी आवाहन केलंय की कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि ABP माझा देखील आवाहन करतोय की कुठल्याही अफवेवर विश्वास या ठिकाणी ठेवू नये। ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे ते व्यक्तिगत वादातून केल्याचं समोर आलंय आणि त्याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।